मालदीव्स जगातले सगळ्यात सुंदर बीच इथे बघायला मिळतात. इथल्या समुद्रातलं काचेसारखं स्वच्छ पाणी, किनाऱ्यावरची पांढरी शुभ्र रेती आणि लक्झरी वॉटर व्हिला जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करतात. पण याशिवाय इथल्या समुद्राच्या आतली जीवसृष्टी पाहण्यासाठी आणि तिचा अभ्यास करण्यासाठी जगभरातले डायव्हर्स, पर्यावरण शास्त्रज्ञ, ओशनोग्राफर, मरीन बायोलॉजिस्ट आणि हायड्रोजिओलॉजिस्ट येत असतात. त्यापैकीच एक इटलीच्या जेनोआ विद्यापीठातील पर्यावरणशास्त्राच्या प्राध्यापिका मोनिका मोंटेफाल्कोने गेल्या 20 वर्षांपासून त्या मालदीवच्या समुद्राचा अभ्यास करत आहेत. 14 मेला अशाच एका अभ्यास मोहिमेसाठी मोनिका आपली मुलगी जॉर्जियासोबत एकूण 5 जणांची टीम घेऊन मालदीवच्या समुद्रातल्या प्रसिद्ध शार्क केव्हमध्ये उतरल्या. पण ही टीम परत समुद्राच्या बाहेर आलीच नाही. काही तासांनी त्यांना शोधायला रेस्क्यू टीम गेली, तेव्हा त्यांना गुहेच्या दारावर एक मृतदेह तरंगताना दिसला. पण इतर 4 जण बेपत्ता होते. बराच वेळ शोधल्यानंतर सुद्धा ते सापडले नाहीत. दरम्यान दुसऱ्या दिवशी शोधमोहीम पुन्हा सुरू झाली, पण यात शोधायला गेलेल्या एकाचा मृत्यू झाला. शेवटी 17 मेला फिनलँडहून बोलवलेल्या स्पेशल रेस्क्यू टीमनं शार्क केव्हमध्ये शोधमोहीम सुरू केली आणि गुहेच्या आतल्या चेंबर्समध्ये सापडले 4 तरंगणारे मृतदेह. या 5ही गूढ मृत्यूंबद्दल वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी काही गंभीर आरोप सुद्धा करण्यात आले. मालदीव्समध्ये एकाच दिवशी एकाच गुहेत 5 जणांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा शोध घ्यायला 4 दिवसांचा वेळ का लागला आणि त्या मृत्यूंवरून कोणते आरोप केले जात आहेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. मोनिका मोंटेफाल्कोने या इटलीच्या जेनोआ युनिव्हर्सिटीत पर्यावरणशास्त्राच्या प्रोफेसर म्हणून काम करतात. त्यांनी संशोधनासाठी आत्तापर्यंत 5,000पेक्षा जास्त डाईव्स केल्या आहेत. समुद्राच्या आत जाऊन वेगवेगळे नमुने गोळा करून त्यावर संशोधन करण्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. त्यांच्याकडे सायंटिफिक डायव्हरचं सर्टिफिकेट सुद्धा होतं. मोनिका यांनी जगभरातल्या वेगवेगळ्या समुद्रांमध्ये संशोधन केलं असलं तरी गेल्या 20 वर्षांपासून त्या मालदीवच्या समुद्राचा अभ्यास करत होत्या. गेल्या काही वर्षांपासून त्यांना वावू अटोल बेटाजवळच्या शार्क केव्हबद्दल माहिती घ्यायची होती. त्यासाठी मोनिका त्यांच्याच विद्यापीठात रिसर्च फेलो म्हणून काम करणाऱ्या मुरिएल ओडेनिनो आणि मरीन बायोलॉजिस्ट फेडरिको गुआल्टेरी यांना घेऊन मालदीव्सला आल्या. या वैज्ञानिकांव्यतिरिक्त मोनिका यांनी प्रोफेशनल डायव्हर असलेली त्यांची मुलगी जॉर्जिया सोमाकाल हिला सोबत घेतलं होतं. त्यांनी जेनोआ विद्यापीठ आणि मालदीवच्या सरकारकडून एका संशोधनासाठी म्हणून समुद्रात जाण्याची परवानगी घेतली होती. तसं बघायला गेलं तर मालदीव्समध्ये डायव्हिंगसाठी 30 मीटर म्हणजेच 98 फूट खोल एवढ्याच खाली जाण्याची परवानगी असते. पण परवानगी रद्द होण्याच्या भीतीनं आपण 50 मीटर खोल असलेल्या शार्क केव्हमध्ये जातोय हे मोनिका यांनी मालदीवच्या सरकारपासून लपवलं होतं. ठरल्याप्रमाणे 14 मेला मोनिका यांची टीम वावू बेटावर पोहोचली. तिथून त्यांनी ड्यूक ऑफ यॉर्क नावाची बोट घेतली आणि ते समुद्रात 4 किलोमीटर आत गेले. समुद्रात उतरण्याआधी सगळ्यांनी केव्ह डायव्हिंगसाठी लागणारं फुल बॉडी थर्मल सूट, ट्रिमिक सिलेंडर, स्टँडर्ड स्कुबा गिअर्स आणि पॉवरफुल डाईव्ह लाईट घालणं गरजेचं होतं. पण या सगळ्यांनी एखाद्या सामान्य डायव्हरसारखं अगदी साधं वेटसूट घातलं आणि ते समुद्रात उतरले. यावेळी मोनिका आणि इतर 3 संशोधकांसोबत जियानलुका बेनेडेट्टो असे एकूण 5 जण होते. बेनेडेट्टो हे प्रोफेशनल डायव्हर आणि डायव्हिंग इन्स्ट्रक्टर होते, म्हणूनच त्यांना हे ऑपरेशन लीड करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. ठरल्याप्रमाणे काही लोकांना बोटीवर ठेवून सकाळी 10:30 वाजता मोनिका यांची टीम पाण्यात उतरली. आम्ही 1.5 ते 2 तासात परत येऊ असं मोनिका यांनी बोटीवरच्या आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं होतं. पण 2.5 तास झाले तरीही मोनिका आणि त्यांची टीम बाहेर आली नाही. त्यामुळे बोटीवरच्या डायव्हर्सनी समुद्रात काही अंतर जाऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच सापडत नव्हतं. मग लगेचच मदत मागण्यासाठी त्यांनी मालदीवच्या कोस्ट गार्ड डिपार्टमेंटला सगळा प्रकार सांगितला. त्यांनी लगेचच मोनिका आणि त्यांच्या सोबतच्या 4 जणांना बेपत्ता म्हणून घोषित केलं आणि लोकल डायव्हर्सला त्यांचा शोध घेण्यासाठी पाठवलं. लोकल डायव्हर्सनी शोध सुरू केला. सुरुवातीच्या अर्ध्या तासातच त्यांना शार्क केव्हच्या तोंडावर इन्स्ट्रक्टर जियानलुका बेनेडिक्टो यांचा मृतदेह तरंगताना दिसला. तो मृतदेह बाहेर काढण्यात आला, पण बाकी 4 जण अजूनही बेपत्ताच होते. नंतर डायव्हर्सने गुहेच्या आत जाण्याचा प्रयत्न केला, पण वातावरण अचानक खराब झाल्यानं आणि वाऱ्याचा वेग वाढल्यानं समुद्राच्या आतलं पाणी वेगानं वाहू लागलं. त्यामुळं डायव्हर्सना एका जागी स्थिर राहणं कठीण होत होतं, म्हणून ते लगेचच समुद्राच्या बाहेर आले. दुसऱ्या दिवशी सुद्धा वातावरण तसंच होतं, तरीही डायव्हर्स आत शिरले. पण 24 तासात वातावरणात झालेल्या अस्थिरतेमुळे पाणी गढूळ झालं होतं. व्हिजिबिलिटी अगदी कमी असल्यानं शोध मोहीम अशक्य होत होती. म्हणून
15 मेला सुद्धा शोध घेता आला नाही. 16 मेच्या सकाळी वातावरणात थोडा बदल झाल्यानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पुढील शोधकार्याचे आदेश दिले. त्यानंतर कोस्ट गार्डच्या 8 डायव्हर्सनी शोध मोहीम सुरू केली. थोडा वेळ पाण्यात राहिल्यानंतर ही टीम बाहेर आली, पण त्यांच्या टीममधले स्टाफ सर्जंट मोहम्मद महूदी बाहेर आलेच नाही हे त्यांच्या लक्षात आलं. म्हणून उरलेल्या 7 जणांच्या टीमनं पुन्हा आत जाऊन पाहिलं तेव्हा शार्क केव्हच्या तोंडावर महूदी यांचा मृतदेह तरंगताना दिसला. पाण्याचा दाब वेगानं बदलल्यामुळं महूदी यांना डिकम्प्रेशन इलनेसचा त्रास झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मोनिका आणि त्यांच्या टीमला शोधायला गेलेल्या मालदीवच्या लोकल डायव्हर्सचा मृत्यू झाल्यानं मालदीव सरकारनं मोनिका यांच्या टीमला शोधणारं सर्च ऑपरेशन ताबडतोब बंद केलं. आता शार्क केव्ह समुद्राच्या 50 मीटर आत आहे. तिथे फार वेळ तग धरण्यासाठी आधुनिक उपकरणं लागणार होती, जी स्थानिक डायव्हर्स आणि कोस्ट गार्डच्या टीमकडे नव्हती. म्हणून मालदीव सरकारनं फिनलँडच्या डायव्हर्स अलर्ट नेटवर्कच्या 3 स्पेशल डीप सी केव्ह डायव्हर्सना बोलावून घेतलं. 17 मेला ही टीम मालदीव्समध्ये दाखल झाली. 18 मेला त्यांनी शोध मोहीम सुरू केली. त्यांनी गुहेच्या आत रिमोट कंट्रोल कॅमेरा पाठवला. या गुहेत अनेक चेंबर्स होते. त्यातल्याच दुसऱ्या चेंबरमधून जाणाऱ्या कॅमेराला डाव्या बाजूला एक हिडन आणि अरुंद बोगदा दिसला. विशेष म्हणजे हा बोगदा शार्क केव्हच्या नकाशातच नव्हता. कॅमेरा आत सोडल्यावर मोनिका, त्यांची मुलगी आणि बाकी 2 सायंटिस्ट यांचे मृतदेह बोगद्याच्या भिंतीला टेकून एकमेकांच्या जवळच तरंगताना दिसले. आता मृतदेहांचा शोध लागला होता, पण जिथे मृतदेह होते तो बोगदा अरुंद असल्यानं आणि त्याच्या आजूबाजूला शार्क माशांचा वावर असल्यानं ते बाहेर काढणं सोपं नव्हतं. म्हणून 19 आणि 20 मेला प्रॉपर प्लॅनिंग करून फिनलँडच्या डायव्हर्सच्या मदतीनं 4ही मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. एकाच गुहेत मोनिका यांच्यासह त्यांची 5 जणांची टीम तर लोकल डायव्हर महूदी अशा 6 जणांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत बोलताना इटालियन हायपरबेरिक मेडिसिन सोसायटीनं सांगितलं की समुद्रातील वेगवान प्रवाहांमुळे गुहेच्या तोंडाशी व्हेंचुरी इफेक्ट तयार झाला असावा. यामध्ये अरुंद जागेमुळे पाण्याचा वेग अचानक वाढतो आणि तिथला प्रवाह सुरू होतो. याच प्रवाहामुळे टीम आत ढकलली गेली असावी. बाहेर येण्याच्या प्रयत्नात त्यांनी केलेल्या हालचालींमुळे भिंतीवरची वाळू पाण्यात मिसळली असावी, ज्यामुळे त्यांना रस्ता दिसला नसावा. यामुळे घाबरून जाऊन त्यांनी जास्त प्रमाणात सोबत आणलेल्या सिलेंडरमधला ऑक्सिजन घेतला आणि तो लवकरच संपून गेल्यानं ऑक्सिजन अभावी सगळ्यांचा गुदमरून मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय. पण दुसरीकडे असंही सांगितलं जातंय की मोनिका आणि ऑपरेशनचे इन्स्ट्रक्टर जियानलुका यांनी पाण्यात उतरताना गुहेत लागणारी उपकरणं सोबत न नेता अगदी साधारण उपकरणं नेल्यामुळं त्यांना गुहेतून बाहेर येणं शक्य झालं नाही. या उपकरणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते रिप ब्रीदर सिलेंडर, जे सोडलेला श्वास पुन्हा शुद्ध करून देतं आणि जवळपास 3 तासांपर्यंत बॅकअप देतं. पण मोनिका यांच्या टीमने साधे ऑक्सिजन सिलेंडर्स नेले होते. बाहेर येण्यासाठी लावल्या जाणाऱ्या गाईडलाईन रील्स सुद्धा लावल्या नव्हत्या. शिवाय त्यांच्याकडे गुहेत असलेल्या गडद अंधारात वाट शोधण्यासाठी लागणारे डाईव्ह लाईट सुद्धा नव्हते. त्यामुळे आपल्याच निष्काळजीपणामुळे या सगळ्यांचे जीव गेल्याचं सांगितलं जात आहे. पाण्याच्या 50 मीटर आत असलेल्या शार्क केव्हमध्ये प्रचंड अंधार असतो. त्यातल्या भिंतीला हलकासा जरी धक्का लागला तरी पूर्ण पाणी गढूळ होतं. या गोष्टी 20 वर्ष समुद्राच्या अभ्यासात घालवलेल्या मोनिका यांना माहीत होत्या. तरीही त्यांनी एवढी रिस्क का घेतली असे प्रश्न विचारले जात आहेत. मोनिका यांचे पती कार्लो सोमाकाल यांनी माझी पत्नी स्वतःच्या आणि मुलीच्या जीवावर बेतणारा एवढा मोठा धोका पत्करणार नाही असं म्हणत तपासावर शंका उपस्थित केल्या. सोबतच जेनोवा युनिव्हर्सिटीनं जाहीर केलंय की आम्ही मोनिका यांना फक्त वरच्या भागातले सॅम्पल्स गोळा करण्यासाठी पाठवलं होतं. 50 मीटर खोल असलेल्या गुहेत जाण्याचा निर्णय हा त्यांनी वैयक्तिकरित्या घेतला होता. मोनिका, त्यांची मुलगी आणि बाकी तिघेही प्रोफेशनल डायव्हर्स होते. आपण कुठे जातोय ह्याची त्यांना कल्पना होती, तरीही त्यांनी जीवावर बेतणारी ही रिस्क का घेतली हा प्रश्न कायम आहे. निष्काळजीपणामुळे त्यांचा जीव गेला की अवघड असलेल्या शार्क केव्हमुळे असंही विचारलं जात आहे. लोकल डायव्हर महूदी यांच्या मृत्यूबद्दल सुद्धा कोणतीही माहिती न देण्यात आल्यानं मालदीवच्या शार्क केव्ह मधल्या या मृत्यूंचं गूढ आता चांगलंच वाढलंय. हे गूढ उलगडणार की कायम एक रहस्य म्हणूनच राहणार हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. मालदीवच्या शार्क केव्ह बद्दल आणि त्यात झालेल्या 6 मृत्यूंबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.